नमस्कार. मी रवींद्र कीर्तने. मी माहीम येथे राम मंदिरमध्ये राहतो. आज अंतरंग या संस्थेतर्फे मला सांगण्यात आले की कॅन्सर या विषयावरती आपण बोलावं. त्यानिमित्तानं मी आज आपणा सगळ्यांसमोर आहे. अंतरंग कला दर्पण प्रतिष्ठान ही संस्था गेली अनेक वर्ष आपल्या या सफाळा भागात अत्यंत मोलाचं काम करत आहे. खास करून समाजोपयोगी कामं ते करत आहेत. म्हणजे उदाहरणार्थ अनेक आजारांवरती, अनेक आरोग्याच्या समस्या असतील किंवा आणखीन जीवनाशी निगडीत ज्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्यांशी ते निगडीत आहेत. या क्षेत्रातील अनेक मान्यवरांना ते आपल्या संस्थेतर्फे या मंचावरून लोकांसमोर आणतात. तसेच आपल्या या भागातील जे उत्तम कलाकार आहेत त्यांच्या कलेला प्रोत्साहन देतात. या संस्थेतील बरीचशी मंडळी माझ्या खूप चांगल्या परिचयाची आहे. काही माझे खास मित्र आहेत. आता इथे एकाचं नाव घेणं योग्य होणार नाही, पण सगळेच मित्र जवळचे आहेत. खूप कलाप्रेमी आहेत, सामाजिक भान असलेले आहेत. आणि या सर्व मुलांनी जे इथे सफाळा भागात जे काम करायला सुरुवात केलेली आहे त्याला तोड नाही. मी त्यांना पहिलं सॅल्यूट करतो. तिथे उत्तम कलाकार आहेत. प्रवीण परदेसी उत्तम तबलजी आहेत. सुर्वेदादा उत्तम वादक आहेत, हार्मोनियम गायक आहेत. आशुतोष आपटेंसारखे उत्तम कलाकार आहेत, चित्रकार आहेत उत्तम. ते उत्तम स्वतः कवी आहेत, त्यांचा मी फॅन आहे. तसेच ते चाणक्य नाटकाचे नेपथ्यकार आहेत. खरं तर अत्यंत महान अशी ती व्यक्ती आहे कलाकार म्हणून. मी त्यांनासुद्धा सॅल्यूट करतो. आणि विशाल चंपानेरकर हे माझे खास जवळचे मित्र. त्यांच्या इच्छेप्रमाणे मी आज इथे आपणासमोर आहे. त्यांची इच्छा होती की कॅन्सर या विषयावरती मी बोलावं, म्हणून मी आज आपणासमोर आहे. सुरुवातीला अगदी अल्प परिचय करून देतो माझा. मी एक साधा सामान्य नागरिक आहे. मेडिकल फील्डशी माझा काहीही संबंध नाही. काही वर्षापर्यंत हिमोग्लोबिन फक्त काय असतं एवढंच फक्त मला कळत होतं. परंतु एक असा आयुष्यात प्रसंग घडला 2018 साली की माझा एक जवळचा मित्र कर्करोगग्रस्त झाला. आणि दुर्दैवानं त्याचा जो कर्करोग त्याला सापडला किंवा डॉक्टरांना सापडला, डायग्नोसिस झाला, तो अंतिम टप्प्यात होता. आणि डॉक्टरी भाषेत त्यांच्याकडे उपचार नव्हते. मग मी विचार केला की आपल्या मित्राला म्हणून अहोरात्र अगदी पहाटेपर्यंत रोज खूप वाचन करायचो. नेटवरती अनेक पुस्तकं वाचली, अनेक आर्टिकल्स वाचली आणि या कार्याला सुरुवात केली. सर्वजण नमस्कार करत आहेत. सर्वांना नमस्कार. अनिरुद्ध, विशाल, जगताप साहेब, सगळ्यांना नमस्कार. तर ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा खूप अवघड होतं, खूपच अवघड होतं. कारण या फील्डबद्दल काहीच माहिती नव्हती. पण मी ठरवलं की ॲलोपॅथिक ट्रीटमेंटचा अभ्यास आपण नाही करायचा. माफ करा, मध्येच फोन येत आहेत. तर ॲलोपॅथिक ट्रीटमेंट न करण्याचा मी पूर्ण निश्चय केला. मी ट्रीटमेंटचा अभ्यास न. या कॅन्सरच्या कामामुळे मध्ये मध्ये फोन येत राहतात. हा एक मोठी समस्या आहे. व्हॉट्सअपवरून कॉल येत होते, ते बंद करतो आहे मी मध्ये मध्ये, माफ करा.
तर मी वैकल्पिक उपचार शोधण्याचा प्रयत्न केला आणि भरपूर वाचन केलं आणि त्यावर लक्षात आलं की इथे असे अनेक आपल्या जगामध्ये वैकल्पिक उपचार आहेत की त्याने कॅन्सर बरे होतात आणि ते प्रूफसहित मी वाचले आणि माझा विश्वास बसला की आपण वैकल्पिक उपचारांबद्दल अभ्यास करायला हवा आणि त्या दृष्टीने मी सुरुवात केली. मी यासाठी प्रचंड मेहनत घेतली. मी या 3 वर्षामध्ये भरपूर वाचन करून मी आता सर्व प्रकारचे ब्लड रिपोर्ट मी वाचू शकतो, समजू शकतो. मी कुठल्याही प्रकारचा स्कॅन MRI समजू शकतो आणि कॅन्सरबद्दल बरंचसं काही वाचलं आहे. त्यामुळे अजून अभ्यास सुरूच आहे. कुठल्याही विषयात अभ्यास कधीही पूर्ण होत नसतो, परंतु माझा अहोरात्र प्रयत्न चालू आहे. माझी जेव्हा ह्या कॅन्सरविषयी मी काम करायला सुरुवात केली त्यावेळेला माझी एवढीच अपेक्षा होती की डॉक्टरांनी ज्यांना टर्मिनल म्हणून घोषित केलं आहे की डॉक्टरांच्या भाषेमध्ये या पेशंटसाठी आता काहीही उपचार नाहीत, त्यांना आपण मदत करायची, हा मी निश्चय केला होता. कारण हे काम खूप रिस्की आहे. आपण डॉक्टरांच्या कुठल्याही औषधांच्या सल्ल्यामध्ये किंवा औषधोपचारांमध्ये दखल देणं हे योग्य नाही, हे मला पूर्ण माहिती आहे आणि आजही मी ती काळजी घेतो. तर टर्मिनल म्हणून घोषित केलेले असतात की ज्यांना आता काहीही उपचार होऊ शकत नाही. सॉरी, पुन्हा फोन येतो आहे. तर डॉक्टर म्हणतात की आता घरी घेऊन जा, उपचार होणार नाहीत. अशा लोकांना मी उपचार करायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये थोडं यश यायला लागलं. मग असे अनेक पेशंट यायला लागले मौखिक प्रचाराने की आम्ही डॉक्टरांच्या औषधांबरोबर आपण सांगितलेले उपचार किंवा आपण सुचवलेले मार्गसुद्धा आम्ही अवलंबू आणि मग या कामाला सुरुवात केली. तेव्हा जे कोणी डॉक्टर्स हा लाईव्ह ऐकत असतील त्यांना माझं पूर्णपणे सांगणं आहे की मी फक्त वैकल्पिक उपचार सुचवतो. मी बाकी कुठलेही ॲलोपॅथिक उपचार सुचवत नाही, तो माझा अधिकार नाही. मी कुठलीही औषधं प्रिस्क्राईब करत नाही आणि तुमच्या म्हणजे डॉक्टरांच्या ज्या उपचारांमध्ये मी कुठलाही इंटरफेअर करत नाही. तरी थोडक्यात हे कामाचं स्वरूप सांगितलं. आज माझ्याकडे आपल्या ऑल ओव्हर इंडिया 650 पेशंट निगडीत आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमानं. माझा फेसबुक ग्रुप आहे कॅन्सर फाईट विथ इट ब्रेवली. तिथे माझे 10,000च्या वरती मेंबर आहेत आणि संपूर्ण जगातले लोक माझ्याकडून कधीतरी मदत घेत असतात, सल्ला विचारत असतात किंवा एकमेक आम्ही देवाणघेवाण करतो. या ग्रुपचा फायदा असतो की सर्वजण एकमेकांना मदत करत असतात आणि इथे कोणीही काही विकत नाही, इथे कोणीही काही चार्ज करत नाही आणि असा जर कोणी प्रयत्न केला तर त्याला ग्रुपमधून काढलं जातं. तर आजचा हा विषय आपला आहे कॅन्सर. मी जे काय बोलेन माझ्यातनं काही चुका पण होऊ शकतात, तर क्षमा मागतो अगोदरच त्याबद्दल. नंतर पहिल्यांदा मला असं सांगावंसं वाटतं की आपण कार्यक्रमाचा शेवट नेहमी आभार प्रदर्शन याने करतो, तर ते मला योग्य वाटत नाही. मी सुरुवातच मुळात करतो आहे की अंतरंग कला प्रतिष्ठान या संस्थेने मला जे हा मंच उपलब्ध करून दिला लोकांशी संपर्क साधण्याचा, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. त्यांना सॅल्यूट, त्यांच्या कामाला सॅल्यूट. तर कर्करोग म्हणजे काय, हा एक महत्त्वाचा प्रश्न प्रत्येकाला पडतो आणि बरंचसं त्याबद्दल माहिती आहे, नाही असं नाही. परंतु थोडंसं सोप्या भाषेत समजावून सांगतो. आपलं जे शरीर आहे ते करोडो पेशींपासून बनलेलं आहे, करोडो पेशींपासून. तर या पेशींना एक नियम दिलेला आहे निसर्गानं की एखादी पेशी जर डॅमेज झाली किंवा मेली तर ते शरीर किंवा ती सिस्टम ती पेशी निर्माण करेल. त्या पेशीने स्वतः जन्म घ्यायचा नसतो किंवा पेशींनी स्वतः आपल्यामधून दुसरी पेशी निर्माण करायची नसते. हा शारीरिक नियम आहे, हा नैसर्गिक नियम आहे. परंतु कधीकधी अनेक कारणांमुळे, ती कारणं अजूनही लोकांना कळलेली नाही आहेत पूर्णपणे, अनेक कारणांमुळे आपल्या शरीरातील एखादी पेशी आपल्यामधून एक दुसरी पेशी निर्माण करते. म्हणजे
खरं तर कुठलीही निर्मिती ही सेक्सपासून होते, परंतु इथे सेक्स न होता एका पेशीमधून दुसरी पेशी निर्माण होते आणि जी दुसरी निर्माण होते त्याच्यातून आणखीन 2 निर्माण होतात, मग 2तून 4, 4तून 8, 8तून 16, 16तून 32 असं मल्टिपल डिव्हिजन होत राहते. ह्या इतक्या वाढत जातात आणि जिकडे ती वाढते, पहिली सुरुवात होते, तिकडे एकावर एक ते थर चढत जातात आणि तिथे गाठ तयार होते कॅन्सरची. अगदी थोडक्या भाषेत सांगायचं तर आपल्या शरीराला समजा आपण ब्लेड लागलं चुकून तर रक्त येतं आणि रक्त आल्यानंतर ती जखम बरी झाली समजा की तिथे नवीन पेशी तयार होतात आणि आपली जी कातडी आहे ती पूर्ववत दिसायला लागते. म्हणजे शरीराने ती पेशी निर्माण केली आहे. पण हा नियम काही आपल्या पेशी तोडतात आणि स्वतःची निर्मिती करायला लागतात. त्यामुळे कॅन्सर हा कुठला बाहेरून आलेला आजार नाही आहे किंवा रोगजंतूंमुळे, व्हायरसमुळे झालेला आजार नसतो, तर आपल्याच पेशींनी निर्माण केलेला तो आजार आहे. आणि जेव्हा रोगजंतू, व्हायरस यांचे आजार नसतात तेव्हा त्यावर औषध सापडणं खूप कठीण होतं. कारण की व्हायरस आणि रोगजंतूंवरती नवीन औषधोपचार करून ट्रायल घेऊन ते कशाने मरतात हे शोधून काढता येतं. परंतु कॅन्सरची पेशी ही रोगजंतू नसल्यामुळे, आपलीच पेशी असल्यामुळे त्याच्यावरती उपचार सापडणं कठीण. जसं उदाहरणार्थ डायबेटिक, मधुमेह हा आजार असाच आहे, सिस्टमचा आजार आहे, त्याला रोगजंतू नसतात, त्यामुळे त्यांना औषधं सापडत नाही आजारांवरती. त्याला कंट्रोल करणं हेच एक महत्त्वाचं काम होऊन जातं. मग तर ही अनियमित जी वाढ होते पेशींची आपल्या शरीरामध्ये, त्यामुळे कॅन्सर निर्माण होतो, कॅन्सर होतो माणसाला. आता कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की जवळजवळ 200पेक्षा जास्ती कॅन्सर आहेत. म्हणजे आपल्या शरीरामध्ये कुठेही कॅन्सर होऊ शकतो, अगदी कुठेही. म्हणजे तुम्हाला कदाचित माहीत नसेल म्हणून सांगतो की आपल्या जनरली लोकांना असं माहिती असतं की स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सर होतो, परंतु अगदी अल्प प्रमाणात का होईना, अत्यंत कमी प्रमाणात पुरुषांनासुद्धा ब्रेस्ट कॅन्सर होतो. माझ्याकडे पुण्याचा एक तरुण मुलगा ब्रेस्ट कॅन्सरनी गेल्याचं उदाहरण आहे. तसंच आपल्या भागातल्या एका माणसाला ब्रेस्ट कॅन्सर झालेला आहे. तर हे अपवादात्मक घडतं, पण ब्रेस्ट कॅन्सरसुद्धा पुरुषांना होऊ शकतो. कॅन्सरचे विविध प्रकार आहेत. म्हणजे आता तुम्हाला म्हणालोच की शरीराच्या कुठल्याही भागामध्ये कॅन्सर होऊ शकतो. आता कॅन्सर कुठल्याही भागात का होतो, तर आपली रोगप्रतिकारक शक्ती किंवा प्रतिकारक शक्ती कमी झाली की कॅन्सर होतो. पण इथे परत लोकांचा थोडा गोंधळ होतो की एखादा, माझ्याकडे एक पेशंट आहे हेमंत शर्मा म्हणून दिल्लीचा. तो बॉडी बिल्डर आहे आणि तो तिथे दिल्लीमधल्या स्पर्धांमध्ये प्राईज घेतो आणि अत्यंत पिळदार अशी जी आपण बघतो ज्या स्पर्धेमध्ये तशी बॉडी आहे त्याची. परंतु त्याला थायरॉईडचा कॅन्सर झाला. मग त्याची प्रतिकारशक्ती तर जबरदस्त आहे, मग त्याला कसा कॅन्सर झाला? तर संपूर्ण शरीराची प्रतिकारशक्तीचा प्रश्न नसतो इथे. ज्या भागाची, ज्या पेशीची प्रतिकारशक्ती कमी होईल तिथे कॅन्सर होऊ शकतो. त्याच्या थायरॉईडची प्रतिकारशक्ती कमी झाली किंवा त्याच्या हार्मोनमध्ये इम्बॅलन्स झाला म्हणून त्याला तिथे थायरॉईडचा कॅन्सर झाला. समजा उद्या माझ्या गळ्या या भागामध्ये कुठे इथल्या पेशींमध्ये कमतरता आली, अशक्तपणा आला, तर तिथे कॅन्सर होऊ शकतो. तर असं समजू नका की एखाद्याची प्रकृती अगदी मजबूत आहे, पहलवान आहे म्हणून त्याला कॅन्सर होणार नाही. तसं नसतं. शरीरातल्या ज्या भागामध्ये ज्या पेशींची प्रतिकारशक्ती कमी होईल, ज्या पेशी कमकुवत होतील तिथे कॅन्सर होऊ शकतो. तर कॅन्सरचं मूळ कारण हे आहे की आपल्या शरीरामधल्या पेशींची प्रतिकारशक्ती कमी होणं. आणि तुम्हाला म्हणालो 200 प्रकारचे कॅन्सर असतात, 200पेक्षा जास्ती प्रकारचे कॅन्सर आहेत. आता कॅन्सरची कारणं काय, हे कर्करोग होण्यामागची काय कारणं असतात? खरं सांगायचं तर या संपूर्ण जगामध्ये मी तर खूप सामान्य आहे, अत्यंत म्हणजे खूप शिकलेली माणसं, या क्षेत्रात जी काम करणारे शास्त्रज्ञ आहेत, डॉक्टर्स आहेत,
विविध संस्था आहेत, त्यांनासुद्धा अजून खरंच कळलेलं नाही आहे की कॅन्सर कशाने होतं. कारण हे नक्की कारण जर कळलं असतं तर औषधोपचारसुद्धा सापडले असते. पण साधारण जी कारणं सांगितली जातात, आपण जी वाचतो, ती जरा पुन्हा आज तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो. ही जी कारणं आहेत ती याला कारणीभूत आहेत हे नक्की. पण ह्या कारणांशिवायसुद्धा इतर कारणं असू शकतात की ज्यांनी कॅन्सर होऊ शकतो, आणि ती कारणं अजून आपल्याला कळत नाही आहेत. सुरुवातीला एक पहिलं कारण सांगतो, अनुवांशिक. जसं मधुमेह अनुवांशिक असतो, तसं 15 ते 20% कॅन्सरसुद्धा अनुवांशिक असू शकतो. म्हणजे माझ्या या 3 वर्षाच्या काळामध्ये माझ्याकडे कमीत कमी असे 3-4 पेशंट आले की त्यांच्या घरामध्ये मावशी, आई वगैरे 3-4 जणांना कॅन्सर झालेला होता. म्हणजे जेनेटिक म्हणतो आपण त्याला. त्या अनुवांशिक पद्धतीने तो पुढच्या पिढीमध्ये येऊ शकतो. तर हे प्रमाण भले कमी असेल, 15 ते 20% असेल, पण कॅन्सर जेनेटिक असू शकतो. म्हणून जर आपल्या घरात कोणाला कॅन्सर झाला असेल, अर्थात हे रक्ताचं नातं हवं हं, म्हणजे रक्ताच्या नात्यामध्येच होऊ शकेल कदाचित झाला तर असं जर आपल्या रक्ताच्या नात्यामध्ये कोणाला कॅन्सर झाला असेल तर आपण स्वतः काळजी घ्यायला हवी. म्हणजे ती पुढे काय काय कारणं ती सांगणारच आहे मी, की काय करायला हवं कॅन्सर होऊ नये म्हणून. तर ती काळजी घ्यायला हवी, नियमित चेकअप्स करायला हवेत, कारण त्याने काळजी घेतली पाहिजे, कारण त्याच्या घरामध्ये कोणाला तरी कॅन्सर झालेला असतो. दुसरं कारण आहे पर्यावरण. आपलं पर्यावरण अगदी वेगळ्या भाषेत सांगायचं तर ही पृथ्वी बनायला करोडो वर्ष लागली. इतकी सुंदर पृथ्वी तयार झाली, त्याला करोडो वर्ष लागली. पण माणसाने ती 150 वर्षात खतम करून टाकली, विद्रूप करून टाकली माणसाच्या स्वार्थापायी. तर हे पर्यावरण इतकं बिघडलं आहे सर्व ठिकाणीच. म्हणजे त्याला अमेरिका, लोकांना वाटतं की अमेरिका खूप श्रीमंत देश आहे, प्रचंड स्वच्छ आहे, अमुक आहे तमुक आहे. परंतु काही वर्षापूर्वीचा सर्वे एका माणसाने पुस्तक लिहिलं, मी नाव विसरलो, की चायना आणि अमेरिकेने प्रयत्न केला की भारतामुळे पर्यावरणामध्ये धोका जास्ती निर्माण झाला आहे. पण त्या शास्त्रज्ञाने सिद्ध केलं की चायना आणि अमेरिका हे जास्त पर्यावरण बिघडवत आहेत. तर आता तो विषय नाही आहे परंतु सांगण्याचा उद्देश काय की माणसानं या पृथ्वीचा नाश करायला लावला आहे. आज आपण बघतो आहे कोरोनामुळे, लॉकडाऊनमुळे प्रचंड हाल होत आहेत लोकांचे, नो डाऊट, प्रश्नच नाही. अनेक कॅन्सरग्रस्त लोक बिचारे उपचाराविना घरी आहेत. जो श्रीमंत आहे तो कदाचित ॲम्ब्युलन्स किंवा कार घेऊन जात असेल जर त्याला डॉक्टरांनी परवानगी दिली तर. पण माझ्याकडे शेकडो पेशंटच्या कंप्लेंट्स येत आहेत की सर काय करू, औषधं संपली आहेत, ऑनलाईन औषधं येत नाही आहेत. एक उदाहरण देतो की एक कॅन्सरची जखम थोडक्यात सांगतो तुम्हाला, एकदा झाली की कधी बरी नाही होत जर ट्यूमर फुटला तर. आणि एक पेशंट मी पूर्णपणे बरा केला होता, गालावरची जखम, म्हणजे ती जादू होती खरं सांगायचं तर. परंतु या लॉकडाऊनमुळे जे एक महत्त्वाचं औषध आहे ते त्याला मिळत नाही आहे, आणि त्याची जखम आता जी अगदी तिळा एवढी शिल्लक राहिली होती ती पुन्हा आता वाढायला लागली आहे. आणि जर हे औषध नाही मिळालं तर तो दगावू शकतो. आज कॅन्सरनी 2 महिन्याचा मी मागचा सर्वे पाहिला तर पूर्ण जगामध्ये 11 लाख लोक मरतात 2 महिन्यामध्ये. या कोरोनामुळे बाकीच्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष होतं आहे. त्याला कारणं असतील, माझं काही ऑब्जेक्शन नाही आहे. पण सरकारने, केंद्र सरकार, राज्य सरकार यांनीसुद्धा सर्वांनीच विचार करायला हवा की फक्त कोरोनामुळे इतर रोग्यांचे जे हाल होत आहेत, प्रचंड वेदनेमध्ये आहेत, मरत आहेत, त्याबाबतीतसुद्धा नक्कीच विचार करायला हवा. तर पर्यावरणाने खूप नुकसान केलं आहे. विविध प्रकारचे रासायनिक वायू, विविध प्रकारची रासायनिक द्रव्य पाण्यामध्ये जात आहेत. पेट्रोल, डिझेल यांचं सर्व जेव्हा हवेमध्ये द्रव्य मिसळते, आणि अनेक, मी आता तुम्हाला एवढं डिटेलमध्ये सांगायची गरज नाही. थोडक्यात पर्यावरणामध्ये जे विष अख्ख्या हवेमध्ये पसरत चाललं आहे तो पण एक कॅन्सरसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. कॅन्सर होण्यामागचं ते पण एक महत्त्वाचं कारण आहे. पाकिस्तानमध्ये एक गाव आहे हुंजा, मला असं वाटते, तिथे कॅन्सरचा एकही पेशंट नाही, कारण ते गाव जंगलात आहे आणि बऱ्यापैकी भरपूर वस्ती आहे
आणि फक्त नैसर्गिक खाद्य खातात ते, तिथे मेडिकल वगैरे नाहीच आहे काय, तर तिथे कॅन्सरच नाही आहे. तर थोडक्यात की हे पाकिस्तानचं उदाहरण माझ्या डोळ्यासमोर होतं म्हणून दिलं. आपल्या भारतामध्ये सुद्धा अनेक अशी गावं असतील की जिकडे कॅन्सर नसेल, कारण ते पूर्णपणे नैसर्गिक खाद्य खात असतात. दुसरं कारण आहे आहार. आहारामध्ये आपण एक काळ होता की घरचं उत्तम जेवण आपण जेवायचं. तेव्हा सर्वच जण गरीब होते, हॉटेलिंग वगैरे माहितीच नव्हतं. म्हणजे माझ्या बालपणी तर ग्लुकोज बिस्किट पार्लेचा पुडा कोणी आणलं तर ते पक्वान्न वाटायचं आम्हाला. तर असा काळ होता तो. त्यामुळे त्यावेळेला कॅन्सरचं प्रमाण खूप कमी होतं, खूपच कमी. परंतु या कित्येक वर्षामध्ये ग्लोबलायझेशन झालं आणि जाहिरातींचा भडीमार आणि आकर्षक खाद्यपदार्थ यायला लागले मार्केटमध्ये, लहान मुलांना आकर्षित करणारे पदार्थ यायला लागले. आणि आपणसुद्धा चायनीज फूड, अमुक फूड, तमुक फूड हे जास्त प्रमाणात घ्यायला लागलो. मी असं नाही म्हणणार की हॉटेलिंग करू नका, पण अगदी गंमत म्हणून कधीतरी, अगदी क्वचित घरचं उत्तम जेवण जेवायला पाहिजे. तर आहारामध्ये आज सर्व प्रकारचं मिश्रण केलं जाते. रासायनिक पदार्थांपासून दूध बनवलं जाते, आणखीन काय सांगायचं. तर नॉनव्हेज खाणाऱ्यांनासुद्धा माहिती आहे की आज मीठ जे मिळते ते तुम्ही गॅरंटेड नाही सांगू शकत की ते अमुक एक प्राण्याचंच असेल. ते कुठल्याही प्राण्याचं मिक्स केलं जातं. माशांना रंग येण्यासाठी रंग लावला जातो. डाळींमध्ये, तांदळामध्ये, सर्व पदार्थांमध्ये मिश्रण केलं जातं. टिकाऊ होण्यासाठी पेस्टिसाईड मिसळलं जातं. अनेक पदार्थांवरती रंग मारले जातात, अनेक फळांवरती रंग मारले जातात, अनेक फळांमध्ये इंजेक्शन दिली जातात. अंडी खोटी बनायला लागली आहेत, तांदूळ खोटे बनायला लागले आहेत. तर हे सगळं आहारावरती फार अवलंबून आहे. घरचा आहार असावा, उत्तम आहार असायला पाहिजे. आणि हे सर्व मिश्रित खाद्य आपण खातो, त्याच्यापासून तयार झालेल्या भाजीपाला, फळं, हे सुद्धा एक फार महत्त्वाचं कारण आहे. सॉरी, अयोग्य आहार हे एक कॅन्सरचं कारण असू शकते. व्यसनं. आता आपल्याला प्रत्येक माणसाला माहिती आहे की कोणाला कसलं तरी व्यसन असतं. कोणाला वाचनाचं असू शकतं, कोणाला म्युझिक ऐकण्याचं असू शकतं, कोणाला तंबाखूचं, कोणाला दारूचं. तर ही जी शारीरिक व्यसनं आहेत, तंबाखू, दारू, गांजा, काही असेल, त्यांनीसुद्धा कॅन्सर होऊ शकतो. तोंडाचे कॅन्सर खास करून तंबाखूनी होतात. परंतु मी तुम्हाला इथे एक वेगळी माहिती देत आहे. माझ्याकडे या 3-4 महिन्यामध्ये 4 बायका अशा आल्या की ज्याने आयुष्यात तंबाखू खाल्लेला नव्हता कधीच. एक तर पुण्याच्या ब्राह्मणबाई होते, एक आपल्या वाढवण वरोर भागातली होती बाई, एक मुंबईची होती गायकवाड म्हणून. त्यांनी आयुष्यात कधी तंबाखू नव्हता खाल्ला किंवा कधी मशेरी केली नव्हती तंबाखूची, पण त्यांना तोंडाचा आणि जिभेचा कॅन्सर झाला. तर असं समजू नका की फक्त तंबाखूमुळे कॅन्सर जिभेचा किंवा तोंडाचा होतो, हे चुकीचं आहे. कॅन्सर तोंडाचा आणि जिभेचा होण्यामागची कारणं अनेक आहेत. त्यातलं एक कारण आहे डेंटल वर्क. म्हणजे आपण दाताचं जे काम करतो डॉक्टरांकडे, त्यामुळे सुद्धा तोंडाचे कॅन्सर होतात. हे मी सांगत नाही, हा सर्वे सांगतो आहे. दात काढतो आपण, तेव्हा दात काढल्यानंतरसुद्धा लोकांना त्या दात काढलेल्याच्या खाली म्हणजे भागात लगेच 15 दिवसात कॅन्सर झालेला आहे. किंवा आपण जेव्हा दात साफ करतो, म्हणजे त्याला काय म्हणतात तो विसरलो शब्द मी, जेव्हा आपण ड्रिल करतात ते डॉक्टर, रूट कॅनल करतो, तेव्हा रूट कॅनल करताना जे बारीक बारीक दाताचे असे तुकडे उडतात ते जिभेमध्ये आरपार जातात आणि त्यांनीसुद्धा कॅन्सर होऊ शकतो. तर डेंटल वर्क हे सुद्धा एक कॅन्सरचं कारण आहे. अर्थात त्याच्यावर किती लोक विश्वास ठेवतील माहीत नाही, परंतु तुम्ही वाचा, तुम्हाला हे अगदी सिद्ध केलेलं दिसेल. तसंच बोलता बोलता आठवण झाली म्हणून सांगतो आहे की डेंटिस्टकडे आपण जातो दाताचं काम करण्यासाठी, तेव्हा खरं तर आपल्याला माहीत नसते, डेंटिस्टचं कर्तव्य आहे की त्याने आपल्या गळ्याला गाड बांधणं. एक्सरे काढताना, खास करून एक्सरे काढताना म्हणायचं मला, तर एक्सरे काढताना गळ्याला गाड बांधायला पाहिजे. आणि ते कोणी बांधत नाही. अगदी महागातले महाग डॉक्टरसुद्धा गाड बांधत नाही आहेत. आणि हा गाड न बांधल्यामुळे दाताचा एक्सरे काढताना थायरॉईड कॅन्सर झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. तर थायरॉईडला इजा होऊ शकते किंवा गळ्यात इजा होऊ शकते.
तर हे आपण सांगायला पाहिजे, पण आपल्याला सांगितलं तरी डॉक्टर ऐकतील की नाही हा मोठा प्रश्न आहे. तसंच आपल्या आहाराच्या वाईट सवयी असतात काही, म्हणजे वाईट आहार तर घेतोच आपण मिश्रित वगैरे, पण आहाराच्या वाईट सवयी असतात की अति खाणं कधीकधी, किंवा अत्यंत कमी खाणं, किंवा वेळेवर न खाणं. असे म्हणजे आता वेळेवर नाही खाल्लं तर काय होतं, तर थोडक्यात सांगतो की आपल्याला भूक लागते तेव्हा ती भूक तुम्हाला नाही लागत, तुमच्या शरीराला लागते. त्या शरीरामध्ये असे सिस्टम आहे की गॉल ब्लॅडर आणि पँक्रियामधून एन्झाईम्स सर्व पोटामध्ये येतात, ॲसिड्स, आणि ती ॲसिड्स पोटामध्ये आली की आपल्याला भूक लागते आणि आपण त्यावेळेला खायला पाहिजे, आणि आपण खात नाही, चहा पितो किंवा पाणी पितो, त्यामुळे आपण ॲसिडची तीव्रता कमी करून टाकतो. आणि जेव्हा आपण जेवतो त्यावेळेला त्या ॲसिडची तीव्रता तर कमी झालेली असते, आणि जेवताना आणखीन भरपूर पाणी पितो, त्यामुळे ॲसिड अगदी डायल्यूट होऊन जाते आणि ते पचन होत नाही शरीराचं आणि अन्न सडते. तर खाण्याच्या ज्या वाईट सवयी आहेत, वेळेवर खाणं आणि सकाळच्या वेळेला जास्ती खायला पाहिजे, परंतु अर्थात सर्व्हिसमुळे हे अशक्य असतं, रात्री जास्ती जेवण घेतलं जातं, पण सकाळच्या वेळी योग्य आहार घ्यायला पाहिजे आणि रात्री कमी घ्यायला पाहिजे. आता आहाराच्या वाईट सवयीमध्ये जेव्हा आहाराबद्दल बोललो तेव्हा बोललोच आहे, पण पुन्हा एकदा सांगतो की बाहेरचे पदार्थ अत्यंत कमी खायला पाहिजेत. गंमत म्हणून मी बघतो आहे की तरुण मुलं पिझ्झा, बर्गर रोज खात असतात. चायनीज गाड्या ज्या लावलेल्या असतात ते काही चायनाची माणसं नाही आहेत, ती नेपाळची माणसं आहेत, चायनीज दिसणारी, चायनासारखी दिसणारी, आणि ते अत्यंत फालतू पदार्थ वापरतात. अत्यंत कमी दर्जाचं सामान वापरलं जातं, आणि ते चायनीज पदार्थ खाताना मला अनेक लहान मुलं, अनेक तरुण मुलं दिसतात रोज वडराई भागात, इकडे तिकडे सर्व ठिकाणी, पालघरला. भेळपुरीवाल्याकडे गर्दी असते, पाणीपुरीवाल्याकडे गर्दी असते. पाणीपुरीवाले काय स्वच्छता ठेवतात ते अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिलेले आहेत. तसंच लहान मुलांचे जे खाऊ बनतात, जे छोटे छोट्या दुकानात मिळतात, हे झोपडपट्टीत बनवले जातात. फेकलेल्या भाकऱ्या असतात त्याच्यापासून अनेक त्या नळ्या वगैरे बनवल्या जातात. नंतर बटाटवडे रोज खाणारी माणसं आहेत, 2-2, 3-3, 4-4. पाववडा जरूर खावा, मी असं नाही म्हणत, तो आवडीचा पदार्थ आहे महाराष्ट्राचा, पण किती खावा, आणि शक्यतो पाव खाऊ नये, कारण मैदा खूप हानिकारक आहे. मैदा आपल्या शरीरामध्ये जाऊन लगदा तयार होतो आणि आपली पचनशक्ती पूर्णपणे बिघडवतो. त्यामुळे गहूसुद्धा कमी खायला पाहिजे. गहू जर 8-10 तुम्ही तोंडात टाकले आणि चावत राहिलात तर थोड्या वेळाने च्युइंगमसारखा पदार्थ राहतो, त्याला ग्लुटेन म्हणतात. तर गहूसुद्धा कमी खायला पाहिजे. गहू कमी खाऊन तांदूळ खाऊ शकता तुम्ही थोडाफार, पण सर्वात बेस्ट आहे ज्वारी, बाजरी आणि नाचणी यांच्या भाकऱ्या, ह्या उत्तम असतात. तांदूळ नक्की चालेल, कारण तांदूळ आपल्या भागात बनतो. परंतु हे जे आहे गहू आपला नाही आहे, हा गहू बाहेरनं दुष्काळाच्या काळात अमेरिकेवरनं आला आहे. त्यामुळे तांदूळ आणि हे खाऊ शकता, परंतु गहू कमी खावा. आणि अनिरुद्ध म्हणतो आहे, अगदी खरं आहे की माझा पूर्ण सल्ला, माफ करा पुन्हा फोन आला, माझा पूर्ण सल्ला असतो की नॉनव्हेज अजिबात खाऊ नये. मी स्वतः नॉनव्हेज खात नाही म्हणून नाही, परंतु हा फॉरेनमधला रिसर्च आहे, सर्व देशांमधला रिसर्च आहे की जे ते लोक तर रोज खातात, आपल्याकडे कमीत कमी उपवास वगैरे तरी आपण पाळतात काही लोक, परंतु फॉरेनमध्ये उपवास वगैरे प्रकार नसतो, ते रोज मांस खातात. परंतु त्यांचं एक आश्चर्य म्हणजे की त्यांना कॅन्सर झाला की ते पूर्णपणे व्हेजिटेरियन होतात. तर हा अनिरुद्धनी जे वाचतो आहे मी, हे खूप चांगलं सुचवलं आहे. माझ्यातनं हा कदाचित मुद्दा राहिला असता. तर शक्यतो मी तर म्हणेन की नाहीच खायला पाहिजे. तर नॉनव्हेज टाळण्याचा प्रचंड प्रयत्न करा. त्यांनी खूप माझा आवाज कमी येतो असं म्हणत आहे, परंतु मी तर हे लावलं आहे, म्हणजे मी खरं तर हे लावलं आहे, म्हणजे हेडफोन लावले आहेत. हेडफोन लावूनसुद्धा आवाज का कमी येतो मला कळत नाही आहे. मी आणखीन थोडा मोठ्याने बोलतो आहे. तर आहाराच्या वाईट सवयी झाल्या. रसायन मिश्रित खाद्यपदार्थ हे तिसरं कारण आहे. कृत्रिमपणे बनवलेले अनेक कोल्ड्रिंक्स असतात, खाद्यपदार्थ असतात, ते एक कारण आहे. एक महत्त्वाचं कारण म्हणजे रागीट स्वभाव, तामसी स्वभाव आणि मत्सरी स्वभाव. स्वभाव खूप तामसी असू नये, रागीट असू नये आणि मत्सर करू नये, दुसऱ्याचा द्वेष करू नये. यांनीसुद्धा कॅन्सर होतात, हे तुम्ही विश्वास ठेवणार नाही. अति विचार करणे, अति टेन्शन घेणे, तणाव घेणे यानेसुद्धा कॅन्सर होतात. मधुमेह तर याने नक्की होतो हे सिद्ध झालेलं आहे. माझ्याकडे एक पेशंट आहे, बाई आहे ती.
तिला ब्रेस्टमध्ये गाठ आहे, मुंबईत आहे, राणी म्हणून आहे तिचं नाव. तर तिच्या एकदा प्रचंड तिला दुखायला लागलं ब्रेस्टमध्ये. का तर ती खूप भांडत होती त्या दिवशी घरामध्ये, काहीतरी तणाव निर्माण झाला आणि खूप रागावली ती आणि तिचं प्रचंड दुखायला लागली गाठ ती. तिला घरातल्या लोकांनी शांत केलं, अगदी शांत केलं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल ती शांत झाली आणि ती गाठ दुखायची थांबली. म्हणजे आपली मानसिक परिस्थिती, आपली मानसिक स्थिती आजारावरती कसं काम करते हे तुम्हाला मी उत्तम उदाहरण दिलं आहे. आवाज व्यवस्थित येतो आहे असं कळलं, मला बरं वाटलं. तर आपण आपला स्वभाव खूप चांगला ठेवला पाहिजे, प्रेमळ ठेवला पाहिजे, दुसऱ्यांच्या सुखामध्ये सुख मानलं पाहिजे, समाधानात राहिलं पाहिजे. आपण कायम असमाधानी राहतो ते बरोबर नाही आहे. तर स्वभावसुद्धा आपल्या मानसिक स्थितीसुद्धा आजाराला खूप कारणीभूत आहे आणि टेन्शननी मानसिक स्थितीमुळे कॅन्सर होतो हे जगामध्ये सिद्ध झालेलं आहे. दुसरं एक 8वं कारण सांगतो, व्यायाम आणि हालचाली. म्हणजे कदाचित सर्वच जण व्यायाम करणं शक्य नसते. आता मी स्वतः कुठल्याही आयुष्यात व्यायाम नाही केला, परंतु मी भरपूर खेळलो आहे, क्रिकेट खेळलो, अजूनही खेळतो, भरपूर पळापळ करतो. तर काही जणं बिलकुल व्यायामही करत नाहीत आणि बिलकुल हालचाल करत नाहीत, अगदी बसून असतात. म्हणजे सर्व्हिस करणारे सोडून द्या, पण बाकीचे लोक खूप बसून असतात. किंवा सर्व्हिस करणारेसुद्धा एकदा ऑफिसमध्ये गेले की जेवून त्या तर व्यायाम आणि हालचालीचा अभाव हे त्याला एक महत्त्वाचं कारण आहे. माणसाने थोडा तरी व्यायाम करायला पाहिजे, हालचाल करायला पाहिजे, वॉकिंग करायला पाहिजे, जॉगिंग करायला पाहिजे. हे फार आवश्यक आहे आपलं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी. एक महत्त्वाचं आणखीन कारण आहे अति लठ्ठपणा. म्हणजे तुम्हाला खरंच सांगतो की अति लठ्ठ असणं हे सुद्धा एक कॅन्सरला निमंत्रण आहे. तर आपण बघतो की 8 वर्षाची 10 वर्षाची मुलं, 8-10 वर्षाची मुलं जेव्हा जाड बघतो तेव्हा आईवडिलांनी तेव्हाच काळजी घ्यायला पाहिजे की आता हा मुलगा जाड होण्याच्या याच्यात आहे, हा लठ्ठ होणार आहे. पण बरेच वेळा लहान आहे म्हणून सोडून देतात. तसं नका करू. लठ्ठपणा दिसायला लागला की लागलीच त्याच्यावर उपचार करायला पाहिजे. लठ्ठपणामुळे कॅन्सर आणि मधुमेह होतं ते सिद्ध झालेलं आहे. अति गोड खाणे, अति गोड खाण्याने सुद्धा कॅन्सर होतो हे सिद्ध झालेलं आहे. काय असतं की आपली शरीराची क्षमता असते इन्सुलिन बनवण्याची, ती क्षमता कमी पडायला लागते जर तुम्ही अति गोड खायला लागलात तर साखर डायल्यूट करण्याची क्षमता आपली कमी होत जाते आणि ती साखर साचत राहते. आणि साखर साचल्यामुळे नुसतं मधुमेहाचाच प्रॉब्लेम होत नाही तर सर्वच हार्ट आणि कॅन्सरसारख्या रोगांना आपण आमंत्रण देतो. तर अति गोड खाऊ नये, कमी गोड खावं. समजा गुलाबजाम आवडतात तर 15-20 खाऊ नये, 1-2 खावे, 3 खावे. श्रीखंड आवडते म्हणून 4 वाट्या खाऊ नये तर अर्धी वाटी, 1 वाटी खावी. आणि गोड खाल्ल्यानंतर खास करून मधुमेहवाल्यांनी सुद्धा गोड खायला हरकत नाही थोडंसं, परंतु गोड खाल्ल्यानंतर त्यांनी भरपूर चालायला हवं की ती साखर विरघळून जाईल. तर ही अति गोड खाणं हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. हार्मोन्सचं बिघडलेलं प्रमाण हे 11वं कारण आहे. आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे हार्मोन्स असतात. त्या हार्मोन्सचं इम्बॅलन्स झालं, ते शरीरामध्ये ठरलेलं असतं प्रमाण. हे हार्मोन्स किती, ते हार्मोन्स किती, ER किती, PR किती, हे ठरलेलं असतं. आणि जेव्हा ते हार्मोन्सचं प्रमाण बिघडतं तेव्हा कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते. खास करून ब्रेस्ट कॅन्सर, अंडाशय म्हणजे ओव्हरीचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर आणि थायरॉईड कॅन्सर, हे कॅन्सर हार्मोनल बेस कॅन्सर आहेत. तर हार्मोनमध्ये बिघाड झाला की हे 4 कॅन्सर होऊ शकतात. तर हार्मोनमध्ये फोन येत आहेत. तर हार्मोनमध्ये बिघाड होऊ नये म्हणून तो वेगळा विषय असेल, त्याच्यावरती आता बोलणं मला जमणार नाही आहे कारण तो खूप विषय लांबेल. तर हार्मोन्सच्या बाबतीतसुद्धा खूप काळजी घ्यायला पाहिजे. आपण अनेक आजारांमध्ये अगदी वयापासून म्हणा किंवा म्हातारे होईपर्यंत पेन किलर्स खूप घेतो, अँटीबायोटिक्स घेतो, स्टिरॉइड्स घेतो. यांचा अतिवापर याने सुद्धा कॅन्सर होतो हे सिद्ध झालेलं आहे. त्याचे साईड इफेक्ट्स खूप असतात आणि अँटीबायोटिकनी पेनकिलरनी सुद्धा कॅन्सर होतात. अँटासिड म्हणजे आपली ॲसिडिटी दूर करण्यासाठी आपण जी औषधं घेतो, लिक्विड घेतो किंवा अँटासिडच्या गोळ्यात चोखतो, याने सुद्धा कॅन्सर होतो. आता अमेरिकेने तर अँटासिडवरती, पॅन्टिडवरती बंदी आणलेली आहे, पण आपल्या भारतामध्ये अजून ती विकली जाते. दुसरं एक महत्त्वाचं कारण कोठा म्हणजे आपलं पोट स्वच्छ नसणं. बरेच जण म्हणतात की माझं पोट स्वच्छ आहे,
मग माझ्या मित्राला बोललो की तुझं पोट जर स्वच्छ असेल तर तू एकदा शौचाला जाऊन आल्यानंतर माझ्याकडे ये, मग मी तुला एक गोळी देतो आणि त्याने जर पुन्हा तुला शौच झालं तर समजायचं तुझ्या पोटामध्ये शौच बाकी होतं. असं समजू नका की आपलं पोट पूर्ण स्वच्छ होतं. आपलं पोट पूर्णपणे कधीच स्वच्छ होत नाही. म्हणून पूर्वीच्या काळी लहान मुलांना एरंडेल पाजायची आजी आजोबा किंवा आई. तर आपण आठवड्यातनं एक लॅक्सेटिव्ह गोळी घेऊन आपलं पोट स्वच्छ करायला पाहिजे. दर शनिवारी जो सुट्टीचा दिवस असेल त्याच्या आदल्या दिवशी मी तर 2 गोळ्या घेतो. सुखसारक वटी शारंगधर कंपनीची, ही बेस्ट आहे. मी त्याची काही जाहिरात करत नाही. तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही घेऊ शकता. पाटणकर काढा आहे, डिल्कुलॅक्सच्या गोळ्या आहेत. तर या लॅक्सेटिव्ह घेऊन आठवड्यातनं एकदा पोट साफ करायला पाहिजे. तर पोट स्वच्छ नसणं म्हणजे अनेक रोगांना आमंत्रण. तर हे लक्षात ठेवायचं की आपलं पोट नेहमी स्वच्छ ठेवायचं. आठवड्यातनंच पोट स्वच्छ झालंच पाहिजे. नंतर आपण अगदी छोट्या छोट्या आजारांसाठी डॉक्टरकडे जातो, औषध घेतो, सर्दी खोकला ताप वगैरे. खरं म्हणजे हे आजार आपण काही औषध न घेता पूर्णपणे आराम केला, तुळशीचा काढा घेतला, काही अडुळसा घेतला किंवा हळद, काळ्या मिरी, दालचिनी, आलं याचा वापर केला तर हे आजार बरे होऊ शकतात. परंतु आपल्याला घाई असते, आपण लगेच डॉक्टरकडे जातो. त्यामुळे काय होतं की आपण अँटीबायोटिक घेतो आणि गोळ्या घेतो. त्यामुळे आपल्या ज्या पेशींची जी कार्यक्षमता आहे ती आपण कमी करतो. आपल्या पेशींना सवय लागते की हा माणूस तर गोळ्या घेतो आहे, आपण स्वस्थ बसूया. तर त्यांना कामाला लावायला पाहिजे, पेशींना काम द्यायला पाहिजे, त्यांना प्रॅक्टिस, त्यांचे सराव राहायला पाहिजे. तर छोट्या छोट्या गोष्टींसाठी डॉक्टरांकडे जाणं, छोट्या छोट्या आजारांसाठी जातो आपण आणि त्यामुळे आपली क्षमता कमी होते आणि त्यामुळे सुद्धा मोठे मोठे आजार आपल्याला होतात. आपल्या शरीराची स्वच्छता म्हणजे संपूर्ण शरीराची स्वच्छता तर ठेवायलाच पाहिजे, नो डाऊट, प्रश्नच नाही. पण खास करून तोंडाची स्वच्छता खूप ठेवायला पाहिजे. कारण तोंड हे आपल्या शरीराचं प्रवेशद्वार आहे आणि तेच जर अस्वच्छ असेल तर अनेक आजारांना आपण आमंत्रण देऊ शकतो. तो तोंड खूप स्वच्छ ठेवायला पाहिजे. म्हणजे आपण जे करतोच, पण मी तर म्हणेन की म्हणजे तुम्हाला कदाचित हा उपचार वेगळा वाटेल, परंतु हायड्रोजन पॅरॉक्साईड म्हणून जे जखमांवरती टाकणारं औषध मिळतं, ते जर तुम्ही एक कपभर पाण्यामध्ये 10-12 थेंब टाकले आणि त्यांनी गार्गल केलं आणि रिन्स केलं, म्हणजे चूळ भरली, गुळण्या केल्या आणि फेकून दिलं, तर तुमच्या तोंडामध्ये कुठला जंतू राहू शकत नाही. अगदी तुम्हाला हायड्रोजन पॅरॉक्साईड वापरायचं नसेल तर सोडा खायचा, घरामध्ये आपण जो जेवणात वापरतो तो, आणि मीठ आणि थोडी हळद टाकून आपण सकाळी दात घासल्यानंतर, दात स्वच्छ केल्यानंतर गुळण्या आणि हे करायला पाहिजे. म्हणजे गुळण्या आणि चूळ भरून ते फेकून द्यायला पाहिजे बराच वेळ करून. एक अर्धा ग्लास तरी ते पाणी संपवायला पाहिजे. तर हे खूप महत्त्वाचं आहे. तोंड खूप स्वच्छ ठेवायला पाहिजे. खास करून तंबाखू खाणारे लोक असतात, ते तंबाखू ठेवून देतात एका ठिकाणीच आणि थुंकून दुसरा घेतात. त्यामुळे तिकडे एकावर एक थर निर्माण होऊन तिथे कॅन्सर होण्याची शक्यता जास्ती असते. स्त्रियांसाठी खास करून, अर्थात पुरुषसुद्धा, सौंदर्य प्रसाधनं, परफ्युम्स यांनी जबरदस्त कॅन्सरची शक्यता असते. खास करून स्किन कॅन्सर, ओव्हरी आणि गर्भाशयाचे कॅन्सर. एका फॉरेनच्या बाईने हे सिद्ध केलं की तिने वापरलेली जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर तिच्या पोटावर ती लावायची आणि त्यामुळे तिला ओव्हरीचा कॅन्सर झाला, हे सिद्ध केलं. हे फार प्रसिद्ध गोष्ट आहे ती. आणि त्या बाईला $475,000 मिलियन जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला द्यावे लागले आणि तिने 74 केसेस प्रूव्ह करून दाखवल्या की जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरनी कॅन्सर होतो. तर ही सौंदर्य प्रसाधनं कृपया प्लीज वापरू नका. तुम्ही परफ्यूम जर शरीरावरती डिरेक्ट मारत असाल तर खूप चुकीचं आहे ते. मी सुद्धा परफ्यूम वापरतो कधीतरी, पण मी शर्ट बाजूला ठेवतो कॉटवरती किंवा टी शर्ट आणि त्याच्यावर परफ्यूम स्प्रे करून मग मी ते थोड्या वेळाने घालतो. डिरेक्ट बॉडीवरती कुठलाही परफ्यूम टाकू नका. कॅन्सर हा संसर्गजन्य रोग नाही आहे. मी बोलत असताना सॉरी, मला हे दोन्ही एकदम गोष्टी जमत नाहीत वाचायला. कॅन्सर हा अजिबात संसर्गजन्य रोग नाही आहे. कोणाला तो सेवा करणाऱ्या माणसाला कधीच होणार नाही. मी स्वतः माझ्या हातानं म्हणजे कॅन्सरच्या ज्या जखमा होतात तोंडाच्या, गळ्याच्या, त्या स्वतः मी साफ करतो जाऊन. मी त्याच्यातले, तुम्हाला ऐकायला आवडणार नाही, पण त्यातले किडेसुद्धा मी काढलेले आहेत. तर कॅन्सर हा संसर्गजन्य रोग अजिबात नाही. प्लीज हे मनातनं काढून टाका. कारण हा मनामध्ये गैरसमज राहिला तर आपल्या पेशंटची आपण सेवा कशी करणार? अजिबात नाही. मी स्वतः हे काम करतो
मी अनेक वेळा केलेलं आहे, आपल्या मित्रांना माहिती आहे. ओके. नंतर तुम्हाला बोललं परफ्यूम आणि सौंदर्य प्रसाधनं अजिबात वापरू नका. घरेलू अगदी सौंदर्यासाठी, चेहरा स्वच्छ आणि सुंदर दिसण्यासाठी हळद, आंबी हळद हे उत्तम प्रकार आहेत. त्याचे लेप लावा, त्याने करा. सोडा वापरा, लिंबू वापरा. अत्यंत उपचार पद्धती छान आहे ती आणि गॅरंटेड आहे. पण आपण ॲडव्हर्टाईजवरती भुलतो आणि आपण आळस पण करतो हे सर्व प्रकार करायला. सिमेंट आणि तत्सम पावडरसारखे जे पदार्थ असतात, म्हणजे सिमेंट फॅक्टरी ज्या आहेत किंवा सिमेंटचे पत्रे जिथे बनतात किंवा कुठल्याही प्रकारच्या पावडरी जिथे बनतात, त्या फॅक्टरीमध्ये काम करणारी जी माणसं असतात ते बरेचसे फॅक्टरीवाले मास्क देत नाहीत आणि बरेचसे कामगारसुद्धा ते सिरियसली घेत नाहीत. तर हे सिमेंटसारखे पदार्थ किंवा दुसऱ्या प्रकारचे पावडरीसारखे पदार्थ आपल्या छातीमध्ये जातात आणि त्याने लंग कॅन्सर गॅरंटेड होतो. म्हणजे तुम्हाला खरंच सांगतो, मी माझ्याकडे आलेल्या लंग कॅन्सरपैकी बरेचसे पेशंट हे अशा पद्धतीच्या कारखान्यांमध्ये काम करणार होते. तेव्हा सिमेंट आणि कुठल्याही प्रकारची पावडर, विषारी पावडर आपल्या शरीरात छातीमध्ये गेली तर त्याने लंग कॅन्सर होण्याची शक्यता खूप जास्ती आहे. जेवताना पाणी खूप पिणं हा एक खूप चुकीचा प्रकार आपण करतो. मी तुम्हाला अगोदर बोलल्याप्रमाणे आपल्या पोटात आलेला म्हणजे ॲसिड्स किंवा आपला जठराग्नी आपण शांत करतो पाणी खूप प्यायल्यामुळे जेवताना, आणि त्या ॲसिडची पॉवर कमी होते आणि आपलं अन्न पचत नाही. त्यामुळे प्लीज जेवताना अजिबात पाणी प्यायचं नाही. मी पण एक 10 वर्षापूर्वी प्यायचो, पण आता मला हे कळायला लागल्यापासून काही वर्षापासून मी फक्त अगदी घास अडकला तर एखादा घोट पितो, नाहीतर शक्यतो पाणीच पित नाही. तर लक्षात ठेवा, पाणी फारच कमी प्यायचं. धन्यवाद निरुद्ध. गुळण्याचा उपाय सुंदर आहे, प्रश्नच नाही, तो करायला पाहिजे. जेवताना पाणी खूप पितो, त्यासाठी जठराग्नी थंड होऊन आपण पचनक्रिया बिघडवतो आणि आपलं अन्न सडतं आपल्या शरीरात आणि गॅसेस तयार होतात आणि सर्वच संपूर्ण शरीराला ते हानिकारक होतं आणि त्यामुळे सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. नंतर आपण एखादी आपली समस्या जेव्हा आपल्याला होत असते, शारीरिक कुठलाही आजार, तेव्हा आपण त्याच्याकडे बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतो. तर हे शारीरिक समस्येवरती दुर्लक्ष करून नाही चालणार. एक उदाहरण देतो की समजा माझ्या पोटात दुखतं खूप आणि मी डॉक्टरांकडे गेलो, औषध घेतलं आणि ते बरं झालं आणि पुन्हा 10 दिवसांनी दुखायला लागलं, पुन्हा 8-10 दिवसांनी दुखायला लागलं, पुन्हा औषध घेतलं, पुन्हा बरं झालं, पुन्हा 10 दिवसांनी 5-7 दिवसांनी दुखायला लागलं, पुन्हा औषध घेतलं, पुन्हा बरं झालं. म्हणजे याचा अर्थ हा आजार मोठा आहे. हे मी पोटाचं उदाहरण दिलं. पण कुठलाही आजार, खोकला असेल, सर्दी असेल, तुम्हाला छातीमध्ये दुखत असेल, कफ खूप होत असेल, तुम्हाला टॉयलेटमधून रक्त येत असेल, म्हणजे शौचामधून रक्त येत असेल, लघवीतून रक्त जात असेल, कुठलाही हाडं कायम दुखत असतील, औषध घेऊनसुद्धा पुन्हा पुन्हा दुखत असतील, तर समजायचं की एकच आजार वारंवार होतो आहे औषधोपचार करूनसुद्धा. म्हणजे काहीतरी विचित्र आहे आणि मग पुढच्या तपासण्या आपण करायला पाहिजेत. तर हे आपण जे तुम्हाला उदाहरण दिलं की आपल्या छोट्या छोट्या समस्यांकडे आपण दुर्लक्ष करतो आणि आपल्या डॉक्टर बदलत राहतो आणि आपलं स्वतःचं नुकसान करून घेतो. तर एकच समस्या वारंवार उद्भवली तर पुढच्या तज्ज्ञ डॉक्टराकडे जायला हवं. आता कॅन्सरवरती नियंत्रण ठेवता येईल का किंवा नियंत्रण मिळवता येईल का? खरं सांगायचं तर पहिलं उत्तर हो असंच असेल माझं. म्हणजे आता जी कारणं सांगितली मी, सर्वसाधारण जी कारणं सांगितली, त्या कारणांची जर काळजी घेतली आणि ती जी मी कारणं सांगितली त्या पद्धतीने आपण जर वागलो तर खूप मोठ्या प्रमाणात आपण कॅन्सर टाळू शकतो. आता ती कारणं पुन्हा सांगत नाही मी, ती तुम्ही लाईव्हमध्ये परत रेकॉर्डिंग ऐकू शकता. माझा विचार आहे की हे मी फेसबुकवरती लिखित स्वरूपातसुद्धा टाकेन लोकांना माहिती म्हणून. तर ही जी कारणं सांगितली कॅन्सर होण्याची, त्या कारणांचा अभ्यास करून त्याप्रमाणे आपण वागलं तर आपण कॅन्सरवरती मात मिळवू शकतो किंवा कॅन्सरला रोखू शकतो. म्हणून मी हो म्हणालो. एक अगोदरच कारण म्हणालो की आपल्याला एखादा आजार वारंवार होत असेल तर त्याची योग्य तपासणी करायला पाहिजे आणि ती जर केली तर कॅन्सरवरती नियंत्रण आपण मिळवू शकतो. वर्षातून 2 वेळा कमीत कमी किंवा कमीत कमी एकदा CBC म्हणजे कंप्लीट ब्लड काउंट, तसंच LFT
म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट, तसंच RFT म्हणजे रेनल फंक्शन टेस्ट म्हणजे किडनीची टेस्ट, LFT म्हणजे लिव्हरची टेस्ट आणि RFT म्हणजे किडनीची टेस्ट, आणि सोनोग्राफी करून घ्यायला पाहिजे वर्षातनं एकदा तरी कमीत कमी. म्हणजे आपल्याला जर कुठला आजार असेल तर तो त्याच्यात आपल्याला कळू शकतो. छातीत सतत त्रास होत असेल, कफ होत असेल तर एक्सरे करून घ्यायला पाहिजे. त्यामुळे जर काही समस्या असेल तर तीवर आपल्याला उपचार करता येतात. नुसतं डॉक्टर बदलून आपल्याला काय होत नसतं. वारंवार समस्या येत असेल तर आपण तिच्यावरती त्या पद्धतीने पुढच्या तपासण्या करायला हव्यात. ह्या CBC, LFT, RFT या ब्लड टेस्टमुळे सुद्धा आपल्या शरीरामधलं रक्त कसं आहे, आपलं लिव्हर कसं काम करतं, आपलं हो कॅन्सरची लक्षणं सांगेन मी नक्की सांगेन. तर आपण हे इंटरप्शन झालं तर आपण जे सांगितलं मी तुम्हाला आता जे म्हणालो की आपण वारंवार एखादा आजार होत असेल तर आपण डॉक्टर बदलून चालणार नाही, तर पुढच्या तपासण्या करायला हव्यात. काही जणांच्या माझ्याकडे अशा समस्या आहेत की तपासणी करायला घाबरत आहेत. कॅन्सर असेल तर घाबरून चालणार नाही. जर तो असेल तर त्यावर उपचार करून कॅन्सर बरा करू शकतो. जर नियमित चेकअप केले तर रोग प्राथमिक स्वरूपात आपल्याला सापडतो आणि त्यावर आपल्याला नक्कीच नियंत्रण मिळवता येते. घरी बनवलेले उत्तम पदार्थ खावे, रोज बाहेरचे पदार्थ खाऊ नये, गंमत म्हणून कधीतरी खावे, अगोदर बोलून झालं आहे. हे जरी आपण केलं तर ते सुद्धा आपण कॅन्सरवर नियंत्रण मिळवू शकतो. जे 20 मुद्दे मी सुरुवातीला मांडले आहेत ते लक्षात घेऊन ती काळजी घेणं, सर्व काळजी घेऊन सुद्धा कर्करोग होऊ शकतो, पण तो केवळ अपवाद असेल. माफ करा. परंतु दुर्दैवानं वैद्यकीय क्षेत्र हे मानायला तयार नाही आहे की ॲलोपॅथी, आयुर्वेदिक व होमिओपॅथी क्षेत्रातील तज्ज्ञांमध्ये एकी नाही आहे. प्रत्येकाची इगो आहेत. त्यांनी गरज असेल, जेव्हा आपल्याला गरज आहे, एखाद्या रोग्याला गरज आहे, तेव्हा त्यांनी तिघांनी एकत्र येऊन एक समन्वय साधायला पाहिजे आणि तिघांमधले बेस्ट उपचार त्यांनी लोकांमध्ये करायला हवेत. कारण त्यांचं कर्तव्य रोग्याला बरं करणं आणि तोच त्यांनी फक्त विचार करायला हवा. इथे आपापले इगो बाजूला ठेवून रोग्याचं कल्याण कसं होईल असं सर्व क्षेत्रातील डॉक्टरांनी एकत्र येऊन विचार करण्याची गरज आहे. कारण तुम्ही तशी शपथही घेतलेली असते. आता वैकल्पिक उपचार जे मी सुचवतो ते मी इथे उघड करणार नाही आहे, कारण ते खूप स्वस्त आहेत आणि ते कळले तर त्याचा गैरफायदा घेऊन लोक व्यापार करू शकतात. तसेच हे उपचार कोणत्याही वैद्यकीय पुस्तकात समाविष्ट नाही आहेत. सर्व प्रगत व अप्रगत देशांमध्ये हे उपचार मोठ्या प्रमाणात लाखो लोक घेत आहेत व उत्तम निकाल मिळत आहेत. हे वैकल्पिक उपचार केले तर नक्कीच कर्करोग बरा होऊ शकतो. अर्थात अत्यंत पसरलेल्या अवस्थेतील कर्करोग व अन्न खाण्याची क्षमता संपलेले रोगी, अशा रोग्यांना बरं करणं खूप अवघड जातं. परंतु तिन्ही पॅथी व वैकल्पिक उपचार, घरेलू उपचार असे जर आपण केले तर आपलं रोग्याचं उर्वरित आयुष्य बऱ्यापैकी समाधानाचं किंवा कमी वेदनेचं जाऊ शकतं. आता सर्व प्रकारचे कर्करोग बरे होतात का, हा एक प्रश्न आहे. हो, अत्यंत प्राथमिक अवस्थेत रोगाचे निदान झाले तर कोणताही कर्करोग बरा होऊ शकतो. जिथे सर्जरी सहज शक्य असते ते कर्करोग बरे होण्याचे प्रमाण खूप मोठे आहे. सर्जरी फार महत्त्वाची आहे. जिकडे जिकडे सर्जरी होते ज्या कॅन्सर पेशंटची, त्या कॅन्सर पेशंटचं बरं होण्याचं प्रमाण खूप खूप वाढतं. कर्करोग एका इंद्रियातून दुसऱ्या इंद्रियामध्ये किंवा लसिका ग्रंथी म्हणजे लिम्फ नोड्समध्ये जर पसरला असेल तर कॅन्सर बरा होण्याचं प्रमाण खूप कमी असतं. आणि अशा वेळेला सर्जरी शक्यतो 99% डॉक्टर करत नाहीत. पण अपवादात्मकदृष्ट्या जर कधी केलं तर त्यामुळे फायदा कमीच होतो आणि कॅन्सर जास्ती उग्र होतो व पेशंट तो बरा होत नाही. केमोथेरपी आणि रेडिएशन घेऊन कर्करोग फक्त अत्यंत प्राथमिक अवस्थेत असेल तरच बरा होतो.
खास करून ब्लड कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत. त्याला केमोथेरपी आणि केमोथेरपी चांगलं काम करते, परंतु प्राथमिक अवस्थेत. माझ्याकडे आता कर्करोगाचा ब्लड कॅन्सरचा विषय निघाला म्हणून माझ्याकडे या 3 महिन्यामध्ये 4 ब्लड कॅन्सरचे केस आले आहेत. एक सफाळ्यातली मुलगी आहे छोटी, 6-7 वर्षाची आहे. एक पुण्याच्या बाई आहेत, एक बोईसरच्या आहेत आणि एक मुंबईच्या आहेत. हे 4ही जणं या ब्लड कॅन्सरच्या आजाराने त्रस्त आहेत. त्याच्यातली एक छोटी मुलगी फक्त तिला किमोथेरपी घेऊ शकली की लॉकडाऊनच्या अगोदर ते शक्य झालं, पण किमोथेरपी घेत असतानासुद्धा तिला प्रचंड त्रास होत होता. म्हणजे तिच्या समस्या होत्या. तिचे वडील खूप खुश झाले. मी माझ्याकडनं ते रेग्युलर औषध घेऊन जातात आणि ती आता खूप खूप प्रगती करते. आणि बाकीचे 3 पेशंट तर किमोथेरपीशिवाय म्हणजे लॉकडाऊनमुळे शक्य नाही आहे, ते उत्तम प्रगती करत आहेत या ब्लड कॅन्सरमध्ये. पण ब्लड कॅन्सर हे केमोथेरपीला चांगला रिस्पॉन्स देतात असं माझं मत आहे. आयुर्वेदिक, ॲलोपॅथी व होमिओपॅथी या तिन्ही पॅथी अत्यंत उपयुक्त आहेत, प्रश्नच नाही. पण खात्रीपूर्वक कर्करोग बरा करू शकत नाही, हे माझं ठाम मत आहे. आयुर्वेदिक व होमिओपॅथीचा आधार अत्यंत आवश्यक आहे, कारण इतर समस्यांसाठी त्यांचा प्रचंड उपयोग होतो. जगामध्ये वैकल्पिक उपचार पद्धतीवर भरपूर संशोधन झालेलं आहे आणि या उपचार पद्धतीने ॲलोपॅथी कर्करोगासाठी उपचार पद्धती न घेता म्हणजे या वैकल्पिक उपचारांचा वापर करून ॲलोपॅथीचा उपचार न करतासुद्धा कर्करोग पूर्ण बरी झाल्याची उदाहरणं माझ्याकडे भरपूर आहेत, माझ्या ग्रुपमध्ये पण आहेत. आता कर्करोगाचे निदान कसे करावे? एखादा साधा आजार वारंवार होत असेल तर आपल्या फॅमिली डॉक्टरकडून औषध न घेत राहणे व नुसते डॉक्टर बदलत न राहणे. औषध घेऊन बरे वाटते व पुन्हा आजार होतो, पुन्हा औषध घेऊन बरे वाटते व पुन्हा आजार होतो, असं वारंवार होत असेल तर समजावे की पुढची तपासणी करण्याची गरज आहे. हे निदान करण्यासाठी फार महत्त्वाचं, कारण हे मागच्या काही वेळापूर्वीसुद्धा काही गोष्टी रिपीट होऊ शकतात ते सांगितलं होतं. रक्त तपासण्या, CBC रक्ताचे स्वरूप, LFT लिव्हरचं कार्य, RFT किडनीचे कार्य, या तपासण्या वर्षातनं 1 किंवा 2 वेळा करायला पाहिजेत. एक्सरे छातीचं आणि फुफ्फुसाचं स्वरूप कळेल आपल्याला की आपल्या छातीमध्ये फुफ्फुसामध्ये काही आजार आहे का हे आपल्याला कळेल आणि ते करायला पाहिजे. सोनोग्राफी मानेची होते, गळ्याची होते, थायरॉईडची होते आणि पूर्ण पोटाची होते. यात जर काही बिघाड असेल तर आपण आपल्या पुढच्या टेस्टसाठी आपल्याला मार्ग मिळतो. म्हणजे तिकडे जर काही सापडलं तर आपण मग CT स्कॅन, MRI, PET स्कॅन करायला पाहिजे. आणि जर काही याच्यात निश्चित आढळले तर संशयित भागाचा छोटा अंश घेऊन बायोप्सी केली जाते आणि किंवा FLAC केली जाते आणि मग त्याचं निदान केलं जाते. तर हे काही अगदी महत्त्वाचे निदान करण्याच्या पद्धती आहेत या. आता मंडळी, मला माफ करा, हे मी पहिल्यांदाच लाईव्ह करतो आहे, त्यामुळे मला हे मध्ये मध्ये मेसेज येत आहेत, ते मी वाचू शकत नाही आहे, माफ करा. तर ही जी आपल्या भागात तारापूर आणि प्रकल्प औष्णिक ऊर्जा प्रकल्प याचा टाकाऊ कचरा समुद्रात सोडला, हे खरं आहे, मी अगोदरच बोललो आहे. त्याच्यामध्ये सर्व आलं, म्हणजे तारापूरच काय, अगदी जगामध्ये जिकडे जिकडे रसायनं समुद्रात सोडली जातात, नद्यांमध्ये सोडली जातात, त्यांनी हे कॅन्सरचा परिणाम कॅन्सर नक्कीच होतो. मी हे आपल्या भागामध्ये मला प्रश्न विचारला माझ्या एका डॉक्टरनी, ओझोन थेरपी मी एका डॉक्टरकडे पाठवतो माझे पेशंट्स, जी 1200 रुपये घेते, पण माझ्या पेशंटकडून फक्त 100 रुपये घेते. त्या बाईने मला प्रश्न विचारला की पालघर तालुक्यात किंवा डहाणू भागात काय एवढे कॅन्सरचे पेशंट माझ्याकडे येत आहेत. तर त्याचं कारण हेच आहे की आपल्याकडलं पर्यावरण अत्यंत बिघडलेलं आहे. अत्यंत बेजबाबदारपणे, मी इथे कोणाचंच नाव घेत नाही, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बेजबाबदारपणे सर्वच जण वागत आहेत, नागरिक पण, सरकार पण आणि सर्वच गोष्टी, आणि लोकांच्या, गरिबांच्या समस्या कोणीही समजून घेत नाही आहे. आणि त्यामुळे कॅन्सरचं प्रमाण दिवसेदिवस वाढत आहे आणि तुम्हाला खरं सांगतो की हे खूप वाढणार आहे पुढे. म्हणजे तुम्हाला सांगणं मला योग्य वाटणार नाही, परंतु येत्या 20 ते 25 वर्षामध्ये भारत सध्या 1 नंबरवर नाही आहे कॅन्सरमध्ये, अमेरिका 1 नंबरमध्ये आहे, पण आपण लवकरच 1 नंबर गाठणार आहोत, कारण आपण नको त्या गोष्टी फॉलो करतो फॉरेनर्सच्या. वेस्टर्न स्टाईल, आपण जे चांगलं आहे ते घ्यायला पाहिजे आणि जे आपलं भारतीय पद्धतीचं बेस्ट आहे ते आपण करायला पाहिजे, हे माझं स्पष्ट मत आहे. माझं
कॅन्सरची लक्षणं काय ही विचारली त्याचं एक उत्तर तुम्हाला देतो. कॅन्सरची लक्षणं मी तुम्हाला एक थोडक्यातमध्ये एक सांगितलं होतं की एखादा आजार वारंवार होत असेल तर समजायचं काहीतरी गडबड आहे. पोटातलं दुखण्याचं मी तुम्हाला सांगितलं. घशातनं रक्त येत असेल थुंकताना तर ते रक्त थांबलं आणि पुन्हा यायला लागलं, थांबलं आणि पुन्हा यायला लागलं, थांबलं, सॉरी फोन आला पुन्हा, तर थांबलं पुन्हा यायला लागलं, थांबलं पुन्हा यायला लागलं, असं जर होत राहिलं तर आपण चेक करायला पाहिजे की घशामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. एक एक उदाहरणं देत बसलो तर वेळ जाईल. थोडक्यात मी सांगितलं थुंकीचं रक्तातलं, कफ, छातीमध्ये कफ खूप आहे, खोकला खूप आहे, वारंवार होतो, औषधं घेऊनसुद्धा बरा होत नाही, गिळायला त्रास होतो, तर का बरं होत नाही ते अनेक औषधं घेऊनसुद्धा, पोटामध्ये का दुखते, शौचातून रक्त का जाते, किंवा वारंवार ताप का येतो, सतत का अशक्तपणा, वजन का कमी होते. वजन कमी होणं हे कॅन्सरचं लक्षण आहे. वजन काही न करता म्हणजे भरपूर खाताय तुम्ही, व्यवस्थित खाताय तरी वजन कमी होते, हे सुद्धा कॅन्सरचं लक्षण आहे. हिमोग्लोबिन खूप कमी होणं हे पण कॅन्सरचं लक्षण असू शकते. तर थोडक्यामध्ये म्हणजे शरीरामध्ये कुठलाही आजार अगदी तोंडापासून ते पायापर्यंत वारंवार होत असेल तर ते कॅन्सरचं लक्षण असू शकते, असेलच असं नाही. हे अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजावून सांगितलं. पुन्हा सांगतो की समजा माझ्या छातीतनं कफ सतत बाहेर येतो आणि त्याच्यावर रक्त आलं तर ते थांबलं नाही तर निश्चित तुम्ही डॉक्टरांना भेटायला पाहिजे. किंवा तोंडामध्ये फोड आला म्हणजे तोंड आलं असं समजतो आपण, पण औषधोपचार करूनसुद्धा तोंडातल्या कळ्या जात नाहीत, पुळ्या जात नाही आहेत किंवा तोंड जात नाही आहे तर ते डेंटिस्टकडे पहिलं जाऊन चेक करायला पाहिजे. डेंटिस्टनी त्याच्यावर औषधोपचार दिले, 15 दिवस एक अँटीबायोटिक दिली, त्यांनीसुद्धा जर बरं झालं नाही तर पुढचं चेकअप करायला पाहिजे. थोडक्यामध्ये हेच की जो आजार सतत उद्भवेल ते समजायचं की कुठला तरी मोठा आजार आहे, तो कॅन्सरच असेल असं मला वाटत नाही. मला असं वाटते की गर्दीच्या ठिकाणी ते म्हणतायत अजिंक्य सतपालकर, बरोबर आहे. पॉझिटिव्ह म्हणजे पॅसिव्ह म्हणतो त्याला आपण, म्हणजे सिगरेट ओढणाऱ्याला तर कॅन्सर होऊ शकतोच, परंतु सिगरेट न ओढणारे त्यांना ज्याचा जास्ती त्रास होतो. तर गर्दीच्या ठिकाणी धूम्रपान करणे हे सुद्धा अत्यंत चुकीचं आहे. धूम्रपानाचा धूर असेल किंवा मी तर म्हणतो ह्याचासुद्धा पेट्रोल आणि डिझेलचे जे धूर आपल्या शरीरात जातात त्यानेसुद्धा कॅन्सर होतो. आपण गावामध्ये आज या कोरोनामुळे सर्व शुद्धीकरण झालेलं आहे. आज गावात फिरताना वनस्पतींचा वास येतो, पानांचा वास येतो, तो 3 महिन्यापूर्वी येत नव्हता. इतकं सर्व स्वच्छ झालं. आकाशात पाहिलं तर तारे एकदम स्वच्छ दिसतात, इतके मोठे आणि चकचकीत दिसतात. तर हे जे वातावरण आहे ते एकाने एक लेख लिहिला होता की माणूसच हा मोठा व्हायरस आहे पृथ्वीसाठी आणि ह्या व्हायरसला कंट्रोल करण्यासाठी कोरोना व्हायरस निसर्गाने निर्माण केला आणि त्यामुळे ही पृथ्वी जी आता 2-2.5 महिन्यामध्ये शुद्ध झाली आहे किंवा आणखीन शुद्ध होईल, ती बरेच वर्ष, अनेक शेकडो वर्ष ती काम करेल. तर हे म्हणणं बरोबर आहे की धूम्रपान असेल, कुठलाही धूर असेल, त्याने लोकांना खूप त्रास होतो. आपल्या व्यसनांची आपण काळजी घेतली पाहिजे. आपल्या व्यसनांमुळे दुसऱ्यांना त्रास होऊ नये याचाही विचार केला पाहिजे. मग ते दारूचं असेल, तंबाखूचं असेल, सिगरेटचं असेल, कुठलंही असेल. तर हे तुम्ही सुचवलं आहे अजिंक्य, ते बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की मला जो मी अभ्यास केला किंवा करतो आहे त्याच्यातनं मला जे अवगत ज्ञान झालं ते मी तुम्हाला सांगतो आहे. याच्यापेक्षा अनेक कारणं असू शकतात, याच्यापेक्षा अनेक मुद्दे माझ्यातनंसुद्धा राहिले असतील. आणि मी आजही पुन्हा सांगतो आहे की माझ्याकडे जे पेशंट येतात ते बऱ्याच वेळा 4 स्टेज क्रॉस केलेले असतात. म्हणजे खरं तर डॉक्टरांच्या भाषेमध्ये ते संपलेले असतात. तर अशा पेशंटना मी ट्रीट करतो. अशा पेशंटना ट्रीट करणं माझं कर्तव्य आहे, त्यांना मी मदत करतो. माझ्या या कॅन्सरच्या प्रवासामध्ये जे रुग्ण मी वाचवू शकलो नाही त्यांची आठवण मला अत्यंत आवर्जून येते. ज्या दिवशी माझा एखादा कॅन्सर पेशंट बरा होतो त्या दिवशी मला जो बरा नाही झाला, जो मला सोडून गेला, त्याची माफ करा, त्याची मला आठवण खूप येते की मी त्याला का वाचू शकलो नाही. असे अनेक आहेत पेशंट की जे नाही वाचू शकलो मी, कारण खूप लास्ट स्टेजला ते माझ्याकडे आले होते. परंतु मला खूप समाधान मिळतं की काही पेशंटच्या रिलेटिव्सचे मला निरोप आलेत की आमचा पेशंट नाही वाचला
पण शेवटचे तुमच्याशी संपर्क झाल्यापासून शेवटचे 2 महिने त्यांचे छान गेले, त्यांना चांगला मृत्यू आला. एवढं जरी मी करू शकलो तरी मला समाधान आहे. मी सर्व डॉक्टर्सना विनंती करतो की तुम्ही सर्वांनी आपला पेशंट कसा बरा होईल याची काळजी घ्या. आयुर्वेदिक, होमिओपॅथी, ॲलोपॅथी या सर्वांनी एकत्र या. पेशंटला बरं करण्याचा विचार करा. आपापले इगो आपण बाजूला ठेवूया. आणि मी कुठल्याही डॉक्टरांच्या उपचारामध्ये कधीही दखलंदाजी करत नाही. मी कुठलंही औषध सुचवत नाही. मी कुठलंही इंटरफेअर करत नाही. केमोथेरपी घ्यायची की नाही घ्यायची, रेडिएशन घ्यायचं की नाही घ्यायचं, याच्या बाबतीत मी कधीही निर्णय देत नाही. तो संपूर्णपणे त्या फॅमिलीचा निर्णय असतो. मला जे जे शक्य आहे ते मी करतो आणि त्याच्यातमध्ये कधीही डॉक्टरांच्या विरुद्ध मी जाण्याचा प्रयत्न करत नाही. हे मला अस्पष्टपणे सांगावं असं वाटतं. परंतु कधीकधी मला विचारतात की तुम्हाला काय वाटतं, तेव्हा मी माझं मत देतो. हा सल्ला नसतो. माझं मत मी देऊ शकतो, मला तेवढं स्वातंत्र्य आहे. उदाहरण म्हणते, एक उपासनी म्हणून आहेत, त्यांना आतड्याचा कॅन्सर होता आणि कॅन्सर कुठेही पसरलेला नव्हता. तेव्हा मी त्यांना म्हटलं की फक्त ऑपरेशन करा आणि घरी निघून या आणि किमो आणि रेडिएशनला बोलावलं तरी जाऊ नका, कारण तुम्हाला कुठे शरीरात कॅन्सर नाही आहे. आणि आतड्याचा कॅन्सरचा भाग कापला आणि एक्स्ट्रा कापतात आणि आतडं जोडतात, तुम्हाला पुन्हा कॅन्सर होणार नाही. आज 3 वर्ष माणूस तो मजेत आहे. तसं सातपाटीची आहेत माझ्याकडे असे अनेक उदाहरणं आहेत की मी ऑपरेशन करायचा सल्ला दिला आणि किमो आणि रेडिएशन घ्यायचा म्हणजे मत दिलं, सल्ला नाही, आणि त्याने ते पटलं. आणि मी त्यांच्याकडून लिहून घेतो की मी कुठलंही औषधं विकत नाही आणि कुठलीही फी मी चार्ज करत नाही. तर त्यामुळे हा गैरसमज कोणाचा असेल तर तो दूर करावा. मी फक्त आणि फक्त लोकांना बरं कसं व्हावं हा विचार करतो. डॉक्टरांच्या सहकार्यामुळेच तर आपण आज सर्व चाललं. आज कोरोनाच्या या काळामध्ये डॉक्टर जी मेहनत घेत आहेत आणि ते संपूर्ण त्यांचा तो युनिफॉर्म घालून ते राहणं आणि ते सर्वच वाचलं मी आणि माझ्या अंगावर काटा आला की या सर्व डॉक्टरांना मी अगदी मानाचा मुजरा करतो. या सर्व पोलीस यंत्रणेला मानाचा मुजरा करतो. जे कोणी सरकारी यंत्रणा असेल, संस्था असतील, या सर्वांना मी मानाचा मुजरा करतो, कारण त्यांच्याशिवाय हे शक्य नाही आहे. परंतु माझी एवढीच रिक्वेस्ट आहे आपल्या येथील सर्व डॉक्टर मंडळींना की अनेक कॅन्सर पेशंट्स टर्मिनल म्हणून घोषित केले जातात आणि घरी पाठवले जातात. परंतु त्यांना कॅन्सरचे उपचार तर संपलेलेच असतात. डॉक्टर सांगतात की आता काय करू नका, पण त्यावेळेला त्यांना अनेक ज्या समस्या येतात, कोणाच्या पोटात दुखत असतं, शौचाला होत नसतं किंवा उलट्या होत असतात किंवा पोटामध्ये पाणी झालेलं असतं, ते काढायचं असतं, तर असे उपचार तर आपले लोकल डॉक्टर देऊ शकतात. तर ते बऱ्याच वेळा ते सुद्धा सांगतात नाही तुम्ही टाटामध्ये जा. टाटामध्ये गेल्यानं म्हणतात की इथे कशाला तुम्ही आलात. तर मला असं वाटतं की इथल्या लोकल डॉक्टरांनी जे टर्मिनल म्हणून घोषित झालेले पेशंट असतात त्यांना तुमच्या पद्धतीने आराम कसा मिळेल, पेशंटचं आयुष्य जे काय असेल ते कसं बरं जाईल, याचासुद्धा तुम्ही म्हणजे विचार करायला हवा, अशी मला डॉक्टरांना नम्र विनंती आहे. मी शेवटी फक्त तुम्हाला काही माझे पेशंट जे पूर्णपणे बरे झाले त्यांची नावं मी सांगतो. आणि मला हे कर्तव्य आहे माझं सांगणं, कारण मी जेव्हा हे काम करतो तेव्हा मी हे नक्की काय काम करतो हे पण लोकांना कळलं पाहिजे. त्याचं कारण असं की काही जणांच्या मनात संशय पण असतो. अर्थात कोणी माझ्याबद्दल संशय ठेवला तर त्याचा मी फारसा विचार करत नाही, कारण मला स्वतःला माहिती आहे, माझ्या सफाळा, केळवा, सातपाटी, शिरगाव सर्व पेशंट्सना माहिती आहेत की आप्पा आम्हाला औषधं मोफत देतात, कुठलेही पैसे घेत नाहीत, आणि ते पुन्हा पुन्हा औषधं घ्यायला येतात त्यांना बरं वाटतं आहे म्हणून. तर तरीसुद्धा काही मी पेशंट जे पूर्णपणे बरे झाले त्यांची नावं असतं माझ्याकडे, सर्वांचे प्रूफ आहेत. सौ विचारे म्हणून आहेत बोरिवलीच्या, लिम्फोमा कॅन्सर झाला होता, पूर्णपणे बरे आहेत. किमोथेरपीनी डॉक्टर म्हणाले की कॅन्सर होणार नाही बरा, परंतु त्यांनी मी सांगितलेले उपचार किमोथेरपीच्या सोबतीने घेतले आणि त्या पूर्ण बरे आहेत. हे सर्वच पेशंट तसे आहेत. सौ मेहर सातपाटीच्या आहेत, वरोर नाही, सातपाटीच्या मेहर म्हणून आहेत. त्यांचं ब्रेस्ट कॅन्सरचं ऑपरेशन मी करून घ्यायला सांगितलं आणि किमो आणि रेडिएशन नाही घेतलं. मी सांगितलेल्या उपचार पद्धती घेतल्या. आज त्या एकदम व्यवस्थित आहेत. त्यांच्या दर 3-3 महिन्यांनी आम्ही सर्व रिपोर्ट्स काढतो, कुठेही कॅन्सर नाही आहे. तशीच एक मेहर आहे वरोरची, तिला ओव्हरीचा कॅन्सर होता. 24व्या वर्षी गर्भाशय काढलं होतं, ओव्हरी काढली होती आणि पुन्हा तिला कॅन्सर झाला 2 वर्षांतर. डॉक्टर म्हणाले की आता ऑपरेशन पुन्हा करावं लागेल. ती पोरगी रडायला लागली, तिला आयुष्यात आता मूलबाळ होणार नव्हतं, परंतु तिला मी उपचार चालू ठेवले. 9 महिने तिने उपचार घेतले आणि तिची गाठ 1 सेंटीमीटरनी वाढली म्हणून मी तिला रिक्वेस्ट केली की तू ऑपरेशन होत असेल तर कर, आणि तिने ऑपरेशन केलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल
की तिचं ऑपरेशन केल्यानंतर जी गाठ काढली त्याच्यामध्ये कॅन्सर नव्हता, 6 बाय 6 सेंटीमीटरची गाठ होती. डॉक्टरसुद्धा चकित झाले की हिचा कॅन्सर कुठे गेला. तिने तिच्या नवऱ्याला तिला खोदून विचारलं, तुम्ही काय उपचार केले. त्यांनी ते उपचार सांगितले नाहीत. तसंच उपासनींबद्दल तुम्हाला बोललो. आतड्याचे कॅन्सर जळगावचे, गावड म्हणून आहेत माहीमच्या, आतड्याचा कॅन्सर. सेटिया म्हणून एक लुधियानाचा मुलगा आहे, 18 वर्षाचा पोरगा आहे. मला अत्यंत आयुष्यातला तो आनंदाचा क्षण होता की डॉक्टरांनी हात वरती केलेले असताना हा मुलगा ब्लड कॅन्सरचा पूर्णपणे बरा झाला आहे. त्याचे तिन्ही रिपोर्ट बेस्ट आलेले आहेत, लागोपाठ काढलेले. आणि तो मुलगा आता क्रिकेट वगैरे सर्व खेळतो. त्याचे वडील आनंदाश्रू त्याच्या डोळ्यात होते, माझ्याशी रडताना खूप रडले आनंदाने. ज्योती म्हणून आहे पंजाबची, ब्रेस्ट कॅन्सर. यांगर म्हणून आहे पोटातला कॅन्सर, नागालँडचा. नंतर पाटील म्हणून आहेत आमच्या माहीमच्या. ग्रोवर म्हणून आहे दिल्लीच्या. सतीश म्हणून आहेत कर्नाटकचे. आणि गंगवाना म्हणून आहे राजस्थान. आणि मितू म्हणून आहे पंजाब. ही मला आठवणारी 14 नावं मी तुम्हाला सांगितली की जी कॅन्सरमुक्त आज आहेत. आणि अनेक जण चांगली प्रगती करत आहेत. तसं संख्या म्हणून आहेत आपल्या बोईसर भागामध्ये. डोरवाट म्हणून पुण्याला आहेत. आणि सफाळ्याची एक लहान 6 वर्षाची मुलगी आहे. तर या तिघांना ब्लड कॅन्सर आहे आणि ते उत्तम प्रगती करत आहेत. आणि लॉकडाऊनमुळे केमोथेरपी आणि सर्व बंद झालेलं आहे. म्हणजे खास करून संख्या आणि डोरवाट यांना कुठलीच ट्रीटमेंट चालू नाही आहे. आणि डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की किमो आपण देऊया, पण फारसा उपयोग होणार नाही. पण ते बेस्ट प्रगती करत आहेत. फेसबुकवरती मी ज्या पोस्ट टाकतो कॅन्सर बऱ्या झाल्याच्या, त्या मी प्रूफ सहित टाकतो. मी प्रूफशिवाय काही बोलत नाही. माझ्याकडे व्हॉट्सअपवर सर्व प्रूफ आहेत. मी कुठल्याही वैद्यकीय क्षेत्रातील माणसांच्या विरुद्ध कधी बोलत नाही. त्यांचे उपचार तुम्ही जरूर घ्या, कारण ते तज्ज्ञ आहेत. पण त्या उपचारांबरोबर जर तुम्ही वैकल्पिक उपचार नाही केले तर मला शंका आहे की कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. अगदी पुन्हा एकदा सांगतो, सुरुवातीच्या काळामध्ये सर्जरी झाली तर कॅन्सर बरा होऊ शकतो. पण जर एकदा ॲडव्हान्स स्टेजमध्ये कॅन्सर गेला तर तो किमोथेरपी आणि रेडिएशननी अजिबात बरा होत नाही. धन्यवाद. माझ्यातनं काही चुका झाल्या असतील तर क्षमा करा. आणि पुन्हा एकदा विशाल चंपानेरकर, अनिरुद्ध हे सर्व माझे मित्र, खूप जवळचे मित्र आहेत, खूप सज्जन मित्र आहेत. प्रवीण परदेसी, बंड्या सुर्वे, उन्मेष कुलकर्णी, अनेक आता नावं विसरू शकतो मी. त्या सर्वांना धन्यवाद. आणि या कलादर्पण प्रतिष्ठानतर्फे हे जे उत्तम कार्य चालू आहे, समाज उपयोगी आणि सांस्कृतिक आणि कलाकारांना प्रोत्साहन देणारं, हे कार्य असंच तुम्ही चालू ठेवा. मला जेव्हा ही संस्था स्थापन झाली होती तेव्हा तरुण मंडळी सर्व भेटायला आली होती की आप्पा तुम्हीसुद्धा या संस्थेमध्ये या. तेव्हा मी त्यांना म्हणालो की नाही, तुम्ही कुठल्या वयस्कर माणसाला घेऊच नका, फक्त तरुणांना घ्या आणि मी तुम्हाला मदत करीन माझी जर कधी गरज लागली तर. आणि खरंच सांगतो तुम्हाला, तरुणांनीच हे काम करावं, कारण एक जनरेशन गॅप होते, मग कधी प्रॉब्लेम होऊ शकतात. तर माझ्याकडे ते आले होते आणि त्यांनी उत्तम हे काम सुरू ठेवलेलं आहे. असंच त्यांनी हे काम सुरू ठेवावं आणि समाजासाठी उपयुक्त अशा अनेक गोष्टी त्यांनी कराव्या. ते करतच आहेत. मला प्रत्यक्ष माहिती आहे, मी स्वतः त्याचा मागोवा घेत असतो. आणि माझ्यातनं काही आज जर कमतरता राहिली असेल तर माफी मागतो मी, कारण मी पहिल्यांदाच लाईव्ह करतो आहे. आणि पुन्हा एकदा सर्व मंडळींचे जे लाईव्ह आज माझं ऐकतायत त्यांना मला त्यांचे खूप आभार. आणि मी पुन्हा एक तुम्हाला कटिबद्ध आहे, मी वचनबद्ध आहे तुमच्या सर्वांशी की मला कुठल्याही क्षणी अगदी पहाटे 4 वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही फोन करू शकता. मी जागा असतो. कोणालाही तुम्ही माझ्याकडे घेऊन येऊ शकता आणि तुमच्या कुठल्याही स्वतःच्या आरोग्याच्या समस्येसाठी माझा वापर तुम्ही नक्की करू शकता. मी तुमच्या सदैव उपयोगी पडेन हे तुम्हाला मी वचन देतो. आणि पुन्हा सर्वांचे आभार मानून मी आजचा हा कार्यक्रम संपवतो.